तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का, की भारतात एवढे लाखो विद्यार्थी दरवर्षी स्पर्धा परीक्षा म्हणजेच यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीची तयारी करतात, जरी यशाचं प्रमाण केवळ 1% असलं तरीही? कारण फक्त परीक्षेत पास होण्याचं नसतं, त्यामागे खोल मानसशास्त्र दडलं आहे. पहिलं कारण म्हणजे मान-सन्मान. आय-ए-एस किंवा आय-पी-एस होणं हे आपल्या समाजात सर्वोच्च यश मानलं जातं. तो सामाजिक सन्मानच प्रेरणा देतो. दुसरं कारण म्हणजे बदल घडवण्याची ताकद. अनेक जण समाजावर परिणाम करायचा, प्रश्न सोडवायचे, धोरणं बदलायची ही स्वप्न बघतात. हाच हेतू त्यांना टिकवून ठेवतो. तिसरं कारण म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता. सरकारी नोकरी म्हणजे घरच्यांसाठी सुरक्षित आणि स्थिर जीवन. पण खरी गंमत इथेच आहे, ही परीक्षा केवळ बाह्य फायद्यांपुरती मर्यादित नाही. ती एक ओळख आणि आपलेपणाची भावना देते. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीची तयारी अनेकांसाठी जीवनशैली बनते, एक समुदाय तयार करते आणि काहींसाठी हे सिद्ध करण्याचा मार्ग ठरतो की ते जगातील कठीण आव्हानं पेलू शकतात. म्हणूनच सन्मान असो, बदलाची इच्छा असो, सुरक्षितता असो किंवा स्वतःचा शोध, स्पर्धा परीक्षेचं मानसशास्त्र हे फक्त नोकरी मिळवणं एवढं सोपं नाही. ती एक अशी धडपड आहे जी व्यक्तीच्या अस्तित्वाला नवं परिमाण देते. अशाच व्हिडिओसाठी राजहंस अकॅडमीला नक्की फॉलो करा.